हो मिस्टर दिवाण, नेक्स्ट वीक मध्ये मी लंडनला येते. तिकीट पाठवताय ना? हो हो, विजा व्हॅलिड आहे अजून. हो मी फोन करते तुम्हाला. हो हो, भेटूया. वाव, मी लंडनला जाणार. मस्त. हाय हाय शनाया, मी लंडनला चालले परत. हो, पण केड्या आल्यावर. आता केड्या कुठे गेलाय? केड्यानं गेलाय त्याच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाचे फोटो काढायला. पण कुठे गेलाय? जयपूरला. अरे यार, आता केड्या जयपूरला गेलाय, तू लंडनला जाणार. पण असं का करताय तुम्ही? हा म्हणजे काय, पैसे कमवायला. हे बघ मावशी, डोंट रन बिहाइंड मनी सो मच, ओके? आपल्याकडे आता खूप पैसे येणार आहेत. तुला माहितीये, राधिका मला खूप पैसे देणार आहे, कारण मी तिचं एक खूप मोठं काम केलंय. वाव शनाया, मग आपलं स्वप्न आहे ना नोटांच्या गादीवर झोपण्याचं, ते आपण नक्की पूर्ण करूया. चालेल चालेल, माझं ते एक स्वप्न आहे आणि अजून एक ड्रीम आहे. अजून एक कुठलं? शनाया मसाले नावाची कंपनी सुरू करायची मला. येस. अच्छा, गुड फॉर नथिंगचा फोन आता. मग एक मिनिट. हाय, 100 इयर्स आहेत तुला. पण तुझी मात्र 100 वर्ष भरली. असं का बोलतेस? यू साऊंड रिअली मॅड ॲट मी. उद्या सकाळी 9 वाजता मला भेटायला ये. अगं हो, पण झालंय काय ते तर सांग. ते कळेल तुला. हॅलो, काय झालं? अरे अरे, राधिका चिडली माझ्यावर. तिला बहुतेक गॅरी बद्दल कळलं असणार ग. यार, तिला कळलं असेल ना की गॅरी कसा बिट्रे करतोय, म्हणून ती चिडलीये. ओ गॉड, आता हे पण परत सगळं सॉल्व्ह करायचंय. राधिका, तू एवढी बदलशील वाटलं नव्हतं. आता इतकी हुशार झालीस की नवऱ्याच्या गर्लफ्रेंड सोबत मैत्री करून, हातमिळवणी करून मला धडा शिकवायला निघालीस. माझं माकड करायचं बघताय का? आता बघ मी काय करतो तुमचं. आज जरी यांनी तसलं काही केलं नसलं तरी हे करू शकतात, मला माहितीये ना. नाही, आणि आता यांचं लक्ष शनायापेक्षा स्वतःची ऑफिस मधली जागा परत मिळवण्याकडे, आणि ती मी यांना कधीही मिळू देणार नाही. हा हा हा, गुज्जूबाई काय मस्त जेवलो यार. डाळ तडका म्हणजे काय तडका दिला होतास यार, कडक. आहा, वा वा वा, बरं वाटलं. अरे बाबा, काय एवढं सिरियस का? वहिनींचा विचार करतो यार. तू पाहिलंस ना काय झालं आज. मी आधीपासून सांगत होतो राधाला, त्या शनयावर कशाला विश्वास ठेवते. तिला ना पाठवून द्यायला पाहिजे पुण्याला सरळ. असा कसा पाठवणार तिला? कसं म्हणजे काय, आई वडिलांना सांगायचं घेऊन जा म्हणून. त्यांना काय पडले की नाही मुलीची, ती काय गुण उधळते माहित नाही का त्यांना? त्यांना सांगायला कोण जाणार? त्यांना विचारणा विश्वास बसलेला असेल की ती तिथे मस्त काम करतीये, वा 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 छान. काय मुली काही झनी सारखा चांगला नसतात. आता हसू नकोस, मला माहितीये काय. मस्त आहे ना घरच्या, नवीन घेतला नाही रे, ते आपलं आता माहित आहे कशाला घरच्यात होतं ते. जेनीची फ्लाईट याची वेळ झाली ना. काय यार, काय झालं? एक एक सेकंड वाढताना मला इथे धगधग वाढते की ती तिथे लँड होणार आणि मग सांगणार माझं लग्न ठरलंय. मग मी काय करायचं? काम करूया, तुझं टेन्शन घालवून टाकूया आपण. कसं? आपण टॉस करूया, टॉस. टॉस? हे बघ, छापा आला ना हा, तर ती तिची लग्नाची पत्रिका छापणार. नाही नाही नाही, नको नाही. ऐकताय? आणि काटा आला ना हा, तर ती तुझाच काटा काढणार. ठीक आहे चालेल. म्हणजे छापाला तर ती काय ती कंकोत्री छापणार आणि काटाला तर माझंच. रेडी? हे तू वेळाच का? म्हणजे माझा लॉस आहे. कळलं का तुला? म्हणजे काय? बरोबर, छापा आला तर पत्रिका छापणार. हा, आणि काटा आला मग माझं तर काय नाही. मग हा ना, काटा 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 काटा
राधिका नाही जेवली का? तिला भूक नाही म्हणाल, नाही जेवायचं. कशी भूक लागल बिचारीला. घटस्फोटाची नोटीस आल्यानंतर तर खूप सैरभैर झाली. सगळी नाटक आहेत. स्वतःला सिंपती मिळव म्हणून एक संधी सोडत नाही ही बाई. ठेव ना बा. मला माहित आहे तुमच्या दोघांच्या मनामध्ये का चालू आहे ते, पण का करते. एकदा का कोर्टाची पायरी चढलं का नाही की मग परिणाम भोगावेच लागते. राधिकाची इच्छा नाही बरं घटस्फोट द्यायची, खरंच ही बिलकुल इच्छा नाही. मोठी गुणाची आहे पोरगी. कोण कुठची लग्न करून घरात आली. ह्या पोरी बिचाऱ्या दुसऱ्याच्या घरून येते, लग्न करते आणि या दुसऱ्या कुळाला आपलंसं करून सगळ्या नातेवाईकांना पोरा बाळांना प्रेमाच्या धाग्यामध्ये गुंतून ठेवते, एकत्र आणते. आणि आता तिचं संसारात कोलमडते पाय, लग्न मोडत आहे. किती त्या मनामध्ये नसलं असलं घटस्फोट घ्यायचं तरी पण आपलं असं घरट मोडलेलं कुठल्या बाईला पावल र. तुला पटते काय गुरु? आता काय करणार आहे? मला पटून न पटून काही फरक पडणार आहे का? तिची आता इच्छाच नाहीये, तिला संसार मोडायचाच आहे, तर आपण तरी काय करणार आता? नाही आई, ते म्हणतात ना नियती सगळं लिहून ठेवते, तोच प्रकार आहे हा. तू त्यासोबत एकदा बोलून तर पाय बर. मी बोलून काय फरक पडणार आहे आई? नाही, आणि आतापर्यंत कमी बोललोय का मी? सांग आता काय अजून वेगळं बोलणार आहे आणि ती ऐकणार आहे? नाही, तिला तर मजा येते ना हे सगळं करायला. आणि तुझ्या समोरच म्हणाली होती ना ती, तुझ्या समोरच म्हणाली होती ना की मी संधी देईन म्हणून. दिली संधी? दिली का संधी? नाही. आई, बोलणं खूप सोपं असतं बरं का, प्रत्यक्षात करणं फार अवघड असतं. आपली जागा, आपली पोझिशन अशी सहजासहजी नाही सोडताय. पण आम्हाला तर सगळा हा रुबाब दाखवण्यात मजा येते ना. कशी मी बॉस आहे, कसं माझ्या नवऱ्याला मी नोकरासारखं वागवते, हेच चाललंय सध्या. ते एन्जॉय करते ती. नाही, मुळात बाईनं ना बाईसारखंच वागायला पाहिजे. घरी थांबावं, अथर्वला सांभाळावं, घरातलं सगळं बघावं. बाहेरचं मी केलं असतं ना सगळं, काय प्रॉब्लेम होता? बाप्पा, तो कर्तृत्व तू विसरला का? तेवढं महान कार्य तुम्ही करून ठेवलं. सांगा बरं, ही घरातून बाहेर पडायची वेळ कोणी आणली बरं त्यावर? आई, तुला तर फॅशनेबल लोक पाहिजे होते का नाही? फॅशनेबल पोरी पाहिजे होत्या म्हणून तर त्या शन्याबरोबर लफडं केलं. हे कर्तृत्व विसरला बा तू तुझा. सारखं राधिकाला हिडवायचास ना तू, काकूबाई बावळट. तर का करेल बिचारी? उंबरठा ओलांडायची वेळ तूच आणली ना त्यावर. आणि ते सगळं जाऊ दे रे बा. एखाद्या भाईमध्ये धमक असेल, बुद्धी असेल, हिम्मत असेल, आत्मविश्वास असेल तर ते का जाऊ नये बाहेर? सांग बरं. तुला पटत ना? का बोलत आहे मी? आई पण ना कुठून कुठे नेते विषय. हे अचानक स्त्री शक्तीचं काय सुरू केलं हिने? जेव ना तू, खाऊन बरं. नाही, नको. घरात कोणीतरी उपाशी आणि आपण जेवायचं. लग्न मोडतंय माझं. कसं काय घशाखाली घास आहेत माझ्या? बिचारी राधिका पुन्हा एकदा दुःखी आहे. घटस्फोटाचं दुष्टचक्र कधी थांबेल कोणास ठाऊक. ओके, आता काम संपतच आलंय. आता नानी जेवायला काय करायचं? नानी, हो काय झालं? कसला विचार करताय? राधिकाचाच विकास. का? आता काय झालं? काय व्हायचं राहिलंय? कोर्टाकडनं घटस्फोटाची तारीख येईल आता. सगळं काही संपलं.
नाही, पण ते तसंही कधी ना कधी संपणारच होतं ना. गुरुनाथचं अफेअर आहे हे कळल्यापासून राधिकाने खूप हिंमत दाखवली. स्वतःच्या पायावरती उभी राहिली, पैसा कमावला, नाव कमावलं, स्वतःची कंपनी उभी केली. हे खूप क्रेडिटेबल आहे. पण मला असं वाटतं की आता जी सिच्युएशन आहे ना ती ऍक्सेप्ट करावी अँड शी शुड मूव्ह ऑन. तुम्हाला खरं सांगू, आता त्या दोघांकडे बघून मला असं वाटतं की गुरुनाथचं राधिकावरती कधी प्रेमच नव्हतं. काहीतरी काय बोलतेस? प्रेमविवाह आहे त्यांचा दोघांचा, आणि जे काय झालं त्यात चूक गुरुनाथची आहे, राधिकाचा काहीच दोष नाहीये. नाही, चूक काय बरोबर काय मला ह्याच्यात पडायचंच नाहीये. आत्ताची परिस्थिती काय आहे, गुरुनाथचं राधिकावरती प्रेम नाहीये, त्याचं शनायावरती प्रेम आहे. त्याला तिच्याशी लग्न करायचंय, करू दे. राधिकाला पण मिळेल ना कुणीतरी छान मुलगा, छान जोडीदार. मग तिला वाटलं तर तिने त्याच्याशी लग्न करावं. हो, वाटलं तर त्याच्याशी. काय बावला बावलीचा खेळ आहे, पातुकलीचा. आज लग्न केलं, उद्या मोडलं, दुसऱ्याशी केलं. नानी हो, एवढं इमोशनल होऊन चालत नाही आत्ताच्या जगात. बी प्रॅक्टिकल. मी प्रॅक्टिकल. तुझ्यावर वेळ आली तर पंकजशी अशीच वागशील का ग? नानी हो, कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? मी तुम्हाला जेन्युइनली सांगू, या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत ना त्या एकीकडे, त्या गोष्टींमुळे मला आपल्यामध्ये वाद गैरसमज नकोय. प्लीज. बरं ते सोडा. तुम्हाला माहितीये, माझ्या आईने सानवीसाठी सोन्याचे डूल केलेत आणि एक पॉलिसी सुद्धा काढली. पंकजसाठी चांदीचं ताट, वाटी. आई खूप करते ना दोघांसाठी. आणि पंकजवरती तर तिचा विशेष जीव आहे. लाडका जावई ना. राधिका, तुझं दुःख म्हणजे आम्हाला सगळ्यांना यातना. तुला असं दुःखी पाहून आम्ही सुखानं नाही जगू शकत ग. आता राधिकाला सांगितलंच पाहिजे, हा घटस्फोट झाला म्हणजे जग संपलं असं होत नाही. आता जशी ताठ मानेनं उभी आहेस ना तशीच उभी राहा. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. जाऊ दे. राधिकाच्या या इश्यूमुळे आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्रास होतोय. नो बडी इज हॅपी. काय तो एकदाचा निकाल लागायचा तो लागू दे. बाई, मनच लागत नाहीये, सारखं अस्थिर आहे. का करू बाई? सरिता ताई. हा, या या. हे गुरुजी, मी तुम्हाला म्हंटल होतं ना, त्यांना घेऊन आले. या ना, या ना. बसा ना, बसा. या, बसा ताई. हो, पाणी देते. हा, बरं झालं आला. या गुरुजी. बोला, काय कारण आहे मला बोलावण्यामागचं? पत्रिकेसंदर्भातलं मी कळलं मला, पण नक्की समस्या काय? का सांगू, मुलाच्या संसारामध्ये संकट आलंय पहा. का त्यांच्यामध्ये काही दिक्कत असेल तर सांगा बरं. त्यासाठी काही उपाय असेल तर तेही सांगावं असं वाटते, म्हणून तुम्हाला बोलावलं. मला जरा दोघांच्या पत्रिका दाखवता का? हो आंटी. हे बघा गुरुजी, जे काही असेल ना ते स्पष्ट सविस्तर नीट सांगा त्यांना. मोठ्या आशेनं त्यांनी बोलवले तुम्हाला. हा, घ्या. कसं आहे, लोकांना पत्रिका पाहणं म्हणजे एक थोतांड वाटतं, पण ते एक शास्त्र आहे. आणि ज्योतिषशास्त्रावर जास्त विसंबून राहू नये. ते तुम्हाला दिशा देतं, मार्ग दाखवतं, पण त्या मार्गावर चालणं हे आपल्याला ठरवावं लागतं. प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग आहेत ना, ते इथेच भोगायचे आहेत. सध्याची ग्रहस्थिती बघितली तर फार नाजूक आहे. दोघांच्या आयुष्यामध्ये फार अडथळे येणार आहेत.
वादळ येणार आहेत ना? लग्न टिकल का? लग्न टिकेल नक्की. नक्की नक्की गुरुजी? हो हो नक्की. ग्रहमान तरी तसं दर्शवत आहे, पण त्रास खूप आहे. अरे वा, तुझे खूप खूप आभार बाबा. गुरुजी का सांगू, तुम्ही माझ्या डोक्यावरचा खूप मोठा भार हलका केला. बरं, एवढा मोठा बोजा होता माझ्या डोक्यावर, मला खूप मोठा धीर दिलात बा तुम्ही. सरिताताई, एक सांगू, राग नका हा मानू, पण तुम्ही ना आता गुरुच्या बोलण्यावर जाऊ नका. राधिकावर अन्याय होईल अशा वागू नका. दोघांकडेही सारख्याच नजरेनं बघा. आई बाई, असं काऊन बरं बोलत आहात तुम्ही? मला तर राधिकाही हवी आहे ना. तसं नाही हो. गुरुने जर हा नाटक केलं ना की तुम्ही विरघळता. आता नाही बरं असं करणार मी. खरं तर दोन्ही पत्रिका मी बघितल्या. तुमची दोन्ही मुलं हुशार आहेत. सून तुमची कर्तबगार आहे, मुलगा हुशार आहे. पण अशी काय अडचण आहे बरं? तुम्ही मला सांगत नाही आता. सांगा बरं काय आहे ते. माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये का नाही एक मुलगी आहे बरं, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हा, असं आहे तर. ते पण ती त्या आयुष्यातून गेली पाहिजे, तर ते उपाय आहे का? तुम्ही आम्ही काय करणार? नियती अटळ आहे. एकंदरीत माझ्या अभ्यासावरून तुम्हाला मी सांगतो, त्या मुलीचा तुमच्या मुलाच्या आयुष्यातला कार्यभाग जेव्हा संपेल तेव्हा ती निघून जाईल, अगदी नाहीशी होईल. माझा शब्द आहे तुम्हाला. बापा देवा, ही वेळ लवकरात लवकर येऊ दे बापा, मी तुझ्या पाया पडते. हे काय हे? हा, का केलं तू असं? मी काय केलं? काय केलं? स्वतः खंडीभर चुका करायच्या आणि वरनं म्हणायचं मी काय केलं? चुका? व्हॉट? तुझं ना आयुष्य हे वॉटगीट करण्यातच जाणार आहे. जाऊ दे, मी तरी तुझ्याशी का बोलते? मला माहितीये ना तुला काहीही कळणार नाही. पण तू का चिडलीस एवढी माझ्यावर? हे संध्याकाळी हॉटेल डायमंड मध्ये जाणार आहेस, ही खोटी इन्फॉर्मेशन तू मला का दिलीस? चुकीची इन्फॉर्मेशन. हॅलो, गॅरीनी स्वतः मला इन्फॉर्मेशन दिली. ओके, तू खरं सांगतेस? हो. काय बोलतेस तू? तुझा विश्वास नसेल तर मी आता गॅरीला फोन लावते, तू ऐक त्याच्या तोंडून. नाही, त्याची काही गरज नाही. नाही, ते सांगणार आणि मी ऐकणार का? काही गरज नाहीये. उंदराला मांजर साक्ष. नाही, तरी सगळेजण मला सांगत होते की या शनिवारती विश्वास ठेवू नकोस, ठेवू नकोस. तरी मी ठेवला, कारण मला असं वाटत होतं की तू एक चांगली मुलगी आहेस. 4 लोकांचा चांगला सहवास मिळाला तर सुधारशील तू. पण नाही, तुझ्यात काही सुधारणा होणार नाही. मला माहितीये ना, काही सुधारणा होणार नाही तुझ्यात. आणि मला मुख्य म्हणजे असं वाटत होतं की तुला यांना धडा शिकवायचा आहे. ऑफकोर्स शिकवायचा राधिका, मला त्याला लेसन टीच करायचंय. मग का केलंस तू हे असं? तू हे मुद्दाम केलंस ना? मला माहितीये तुम्ही दोघ जण मिळालेले आहात. तुम्ही मुद्दाम माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलात, माझं नुकसान करण्याचा प्रयत्न केलात. तुम्हाला माहिती होतं की माझी महत्वाची मीटिंग आहे, माझं करोडोंचं नुकसान होईल याच्यामध्ये. तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना? अरे मुद्दाम नाही केलं यार. नाही, तू यांच्या बरोबरच बरी. तू राह यांच्या बरोबर, यांच्याकडनंच पैसे माग. तुला काय करायचं ते कर. आपली जी डील होती ना ती तुटलेली आता. व्हॉट? दिस इज नॉट फेअर यार. राधिका, निदान मला या इन्फॉर्मेशन साठी तरी थोडे पैसे दे. सारखं पैसे पैसे पैसे. पैशाशिवाय अनेक गोष्टी जगामध्ये असतात, हे तुला कळत नाही का ग? हे बघ, तू तर माझं आर्थिक नुकसान केलेलंच आहे, पण फक्त आर्थिक नाही, भावनिक आणि मानसिकही नुकसान केलेस तू सगळ्या. ठीक आहे, नाही आता आपला संबंध नाही, आपली हात मिळवणी तुटलेली आहे. तू यांच्या बरोबरच बरी. ठीक आहे, पण मग आता मला पैसे दे. माझी चप्पल तुटली आणि मला खायला पण काही नाहीये. मला पैसे दे यार राधिका. कळत नाहीये का? तू माझं करोडोंचं नुकसान केलेलं आहे, तू वरनं माझ्याकडे पैसे मागतेस. चल निघ तू. ए राधिका, लिसन टू मी ॲटलीस्ट. मी काय म्हणते ते ऐकून तर घे. आय डिड नॉट लाय टू यू. ओके, मी नाही खोटं बोलले यार. तू ऐकून तर घे. चप्पल, ए चप्पल पण तुटली. गॅरीने मला खोटी इन्फॉर्मेशन दिली का? ऑफिसला जाते आणि त्याला विचारते.
Sir, sorry for the inconvenience, but please consider our proposal. And if possible, please give us tomorrow's appointment. Sir, please understand our situation. It's okay. Sorry, sir. Thank you. हे सगळं या शन्यामुळे झालंय. तरी मला सगळेजण सांगत होते हिच्यावरती विश्वास ठेवू नको. माझंच चुकलं, मीच विश्वास ठेवला.